मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा. आजच्या भागातील विषय आहे श्री पंत महाराजांच्या समग्र वाङ्मयातील पुष्प 7 आणि पुष्प 8 याच्यामधील पराग. हे पुष्प 7 आणि पुष्प 8 हे आपल्यापर्यंत कसे आले, ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध कशी झाली. पंत महाराज बेळगाव येथील लंडन मिशन स्कूलमध्ये 1903 सालापर्यंत शिक्षक म्हणून होते. शाळेतून घरी आले की पंतवारांचा एक रिवाज असे. आलेल्या गुरुपुत्रांना, भक्तांना, मुमुक्षु पारमार्थिकांना ते बोध करत असत. मुमुक्षु पारमार्थिक जे असत त्यांच्या काही शंका, त्यांच्या काही अडचणी हे पंत महाराजांना विचारत असत आणि त्याला धरून पंतवारांचा बोध होत असे. आणि ह्यातील विषय प्रामुख्याने सद्गुरू भक्ती, अद्वय भक्ती, मन म्हणजे काय, मनाचं चंचलत्व, त्याच्यावरती उपाय, मरण म्हणजे काय, मनाच्या 4 अवस्था आणि असेच प्रपंच आणि परमार्थाला धरून विषय असत. हा बोध साधारणतः 2-2.5 तास चालत असे. 1899, 1900 आणि 1901 सलग 3 वर्षातील बोध आज आपल्याला उपलब्ध आहे. श्री पंतांचे श्रीयुत दत्तोपंत नागरगट्टी म्हणून एक शिष्य होते. 1899 सालापासून सलग 3 वर्ष ते पंतांच्याकडे संध्याकाळी बोध ऐकायला जात असत. नागरगट्टी हे मुळातच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. पंतांचा जो बोध होत असे ते घरी गेल्यानंतर एखादे वहीत लिहून ठेवत असत. असा उपक्रम त्यांचा 2-3 वर्ष सतत चालला होता. पुढे हेच बोध परागाच्या रूपाने प्रसिद्ध करण्यात आले. श्री दत्तोपंत नागरगट्टी यांना सॉलिसिटर केशवराव दिवेकर यांनी या बोधांच्याबद्दल माहिती मागितली. श्री दत्तोपंत नागरगट्टी यांनी ही सर्व माहिती इंग्रजी पत्र लिहून केशवरावांना कळवली. ह्या इंग्रजी पत्राचे मराठी भाषांतर आता आपण ऐकूया. माझी नुकतीच BAची परीक्षा पास झाली होती व मी पंतांचा अमृतबोध ऐकण्यात जात असे. पंतांचा बोध साधारणपणे ते शाळेतून आल्यानंतर म्हणजे सकाळी 5 ते 7च्या दरम्यान चालत असे. त्यावेळी त्यांचा बोध श्रवण करण्यास त्यांचे घरी पुष्कळ गर्दी जमत असे. मी नुकताच कॉलेजातून बाहेर पडलो असल्यामुळे पंतांचा हा अमृतबोध ऐकून परमार्थासंबंधी माझे मनावर विलक्षण परिणाम झाला. तो इतका की हा अमूल्य बोध पुन्हा ऐकण्यास मिळणे कठीण असे वाटून आपण स्वतःकरिता या बोलांचे टाचण करून ठेवावे असे मला वाटू लागले व त्याप्रमाणे श्रींचा बोध श्रवण करून घरी गेल्यावर तेच रात्री अगर दुसऱ्या दिवशी सकाळी नुकत्याच ऐकलेल्या बोधाचे शक्य तितके पंतांच्याच शब्दात मी टाचण करून ठेवू लागलो. माझी मातृभाषा कानडी व माझे शिक्षणही कानडीतून झालेले, त्यामुळे मराठी भाषेशी माझा परिचय बेताचाच होता. त्यातून पंतांच्यासारख्या भाषा कोविदाच्या मुखांतून त्यांच्या भारदस्त व ओजस्वी वाणीने अस्खलित व्याख्यानाद्वारा जो बोधवर्षाव अविरतपणे चालत असे तो आठवणीत ठेवून काही वेळाने लिहून काढणे हे दुरापास्तच होते. तरी पण पंतांचे बोल शक्य तितके त्यांच्याच शब्दात माझ्या मराठी भाषेत लिहून ठेवण्याचा मी उपक्रम सुरू केला. ही गोष्ट मी बेळगावी असतानाच शक्य होत असे. प्रथम मी हे जे टिपण करून ठेवित होतो त्याची कोणासही फारशी दादही नव्हती. माझ्या स्वतःकरिताच मी हे टाचण करून ठेवले असल्यामुळे मी त्यासंबंधी कोणापाशी बोललो नव्हतो. परंतु सुमारे 2 वह्याभरतील इतका मजकूर लिहून झाल्यानंतर एके दिवशी मी एकटाच पंतांचे जवळ बसलेला असता त्यांनी आपणहून म्हटले, तू काय लिहून ठेवले आहेस ते आण पाहू. लगेच मी ज्या 2 वह्या लिहून ठेवल्या होत्या त्या श्रींचे स्वाधीन केल्या व तेव्हापासून श्रींचे घरीच त्या वह्या पडून आहेत. बेळगावी असताना माझा वरील उपक्रम चालूच होता व आणखी बोल मी टिपून ठेवले होते. हा उपक्रम अदमासे 1899, 1900 व 1901 या 3 सालांत चालू होता. त्यानंतर पुन्हा माझी बदली बेळगावात झाल्यावर पूर्वीप्रमाणे श्रींच्या बोलाचे टाचण करण्याचा मी प्रयत्न केला, पण ते काम माझ्याकडून झाले नाही व ते मला साधेनासे झाले. वरीलप्रमाणे
मी जी टाचणी करून ठेवली त्यापैकी 2 वह्या मी वर लिहिल्याप्रमाणे पंतांचे स्वाधीन केल्या होत्या व बाकीची टाचणे पंतांचे पश्चात पंतबंधू नरसिंहरावजींचे स्वाधीन केली. त्यानंतर त्या टिपणासंबंधी मी कधीही चौकशी केली नाही. वरील प्रमाणे श्रीयुत नागरकट्टींनी स्वतः या बोलासंबंधी जी माहिती दिली आहे ती जोरून त्यांची कशी टाचणी करून ठेवली गेली याची वाचकांस कल्पना येईल. पुढे हा बोध पंतबंधूंनी पुष्प 7 आणि पुष्प 8 या रूपाने प्रसिद्ध केला. आजही अनेक ठिकाणी पुष्प 7 आणि पुष्प 8 मधील पराग यांचे वाचन करून त्याच्यावरती चर्चा केली जाते. पारमार्थिक बोधाची ज्यांना भूक आहे त्यांच्यासाठी ही निश्चितच शिदोरी आहे. पंतांना आपल्या भक्तांची काळजीही असणारच आणि म्हणूनच नागरकट्टींना त्यांनी स्फूर्ती देऊन त्यांच्याकडून हे लिखाणाचं कार्य करून घेतले. त्याच्यासाठीच कुशाग्र बुद्धीच्या नागरकट्टींची निवड पंतमहाराजांनी केली असणार हे निर्विवाद आहे. आज नागरकट्टींमुळे हा बोध आमच्यापर्यंत उपलब्ध झाला हे आम्हाला कदापि विसरून चालणार नाही आणि म्हणूनच आजच्या या अवधूत कृपेमध्ये नागरकट्टींचं स्मरण. हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.